जय शिवराय मित्रांनो, मी तुषार पुयाळ. हर्ष स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी सायन्सचे 5 मिनिटात 50 POQ या ठिकाणी बघणार आहे आणि हा आपला सेकंड पार्ट आहे. पहिला पार्ट जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता. हे लेक्चर्स MPSC, कंबाईन, सरळ सेवा तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणारी जी पोलीस भरती आहे याच्यासाठी खूप महत्त्वाचे, अत्यंत उपयुक्ताचे. चला तर आपल्याला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, कालचा शेवटचा क्वेश्चन म्हणजेच होमवर्कसाठी दिलेला. हाडांना मजबूती देणारे कोणते खनिज असते? तर या ठिकाणी बघा, योग्य उत्तर आहे याचं कॅल्शियम. आणि काल माझ्या याच्यातून थोडासा एक प्रश्न चुकला होता थोडं. तर कार्बन डायऑक्साईडचे वजन पाण्याच्या तुलनेत कसे आहे? तर ते जड आहे. हे कालचा क्वेश्चन. चला तर आज सुरुवात करू आपल्या लेक्चरला. 51. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो? तर याचं योग्य उत्तर आहे 8 मिनिट 20 सेकंद. प्रश्न क्रमांक 52. पाण्याच्या उकळण्याचे तापमान किती असते? तर याचं योग्य उत्तर आहे 100 अंश सेंटीग्रेड. प्रश्न क्रमांक 53. DNA रचनेचे श्रेय कोणाला जाते? तर याचं योग्य उत्तर आहे वॉटसन आणि क्रिक. प्रश्न क्रमांक 54. सूर्यग्रहणात चंद्र कोणत्या स्थितीत असतो? त्याचं योग्य उत्तर आहे नवचंद्र. प्रश्न क्रमांक 55. इलेक्ट्रॉन प्रवाहाची निर्मिती कशामुळे होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे याचं इलेक्ट्रॉनची गती. प्रश्न क्रमांक 56. मानवी शरीरात पचन प्रक्रिया कुठे सुरू होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे याचं तोंडात. प्रश्न क्रमांक 57. अनुक्रमांक 1 हा घटक कोणता आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 58. हृदयविकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते जीवनसत्व उपयुक्त आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन ई. प्रश्न क्रमांक 59. मानवी शरीरात रक्तात सर्वाधिक प्रमाण कोणते रक्तद्रव्याचे असते? तर या ठिकाणी प्लाझ्माचे असते, जवळपास 55% असतात याचं उत्तर. ठीक आहे, समोर बघू आपण. प्रश्न क्रमांक 60. पृथ्वीवरच्या पृष्ठभागावर सर्वाधिक धातू कोणता आढळतो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे याचं ॲल्युमिनियम. 61. द्रवरूप ऑक्सिजनचा रंग कसा असतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे याचं निळा. प्रश्न क्रमांक 62. फुफ्फुसाचा वायू देवाणघेवाण कोणत्या प्रक्रियेद्वारे होते फुफ्फुसामध्ये? तर या ठिकाणी बघा डिफ्युजन. प्रश्न क्रमांक 63. रेडिओधर्मी म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे हेनरी ब्रॅकेलरने लावला. प्रश्न क्रमांक 64. पाण्याची घनता सर्वाधिक किती असते, कधी असते? तर या ठिकाणी बघा 4 अंश सेंटीग्रेडला तापमानाला याची पाण्याची घनता महत्तम असते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यामुळेच जलचर प्राणी जिवंत राहतात. ध्वनीचे पिच कोणावर अवलंबून असते? ध्वनीचे पिच जे आहे ते कशावर अवलंबून असते? या ठिकाणी वारंवारतेवर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 66. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? या ठिकाणी योग्य उत्तर याचं बॅरोमीटर. जीवनसत्व एच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? या ठिकाणी योग्य उत्तर याचं नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रातंधळेपणा. प्रश्न क्रमांक 68. अमोनिया वायूचा वास कसा असतो? या ठिकाणी बघा तो उग्र असतो. प्रश्न क्रमांक 69. पेन मध्ये कोणती शाई वापरली जातात? या ठिकाणी लक्षात ठेवायचं लिक्विड इंक. 70. या ठिकाणी रक्तामध्ये पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण वाढल्यास कोणता रोग होतो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे ल्युकेमिया. प्रश्न क्रमांक 71. या ठिकाणी चंद्रावर वातावरण का नाही? तर या ठिकाणी महत्वाचं म्हणजे योग्य उत्तर आहे या ठिकाणी गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे. प्रश्न क्रमांक 72. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे डेसिबल मध्ये. प्रश्न क्रमांक 73. कार्बनचा कोणता प्रकार वीज वाहक आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ग्रेफाइट. प्रश्न क्रमांक 74. शरीरातील कोणत्या अवयवाला ब्लड बँक असे म्हणतात? या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्लीहा. प्रश्न क्रमांक 75. हाडांच्या मजबूतीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन डी. प्रश्न क्रमांक 76. सूर्याच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणती प्रक्रिया आहे? तर या ठिकाणी बघा, म्हणजे सूर्याच्या ऊर्जा जे निर्मित होते प्रमुख कोणती प्रक्रिया आहे? तर या ठिकाणी फ्युजन आहे, म्हणजेच केंद्रीय सम्मिलन. श्वासनात म्हणजे प्रश्न क्रमांक 77. श्वसनात घेतलेला वायू कोणता? तर या ठिकाणी बघा आपण घेतो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सोडत असतो. ओके, नेक्स्ट 78वा प्रश्न. कोणता धातू वीज वाहक नसते? या ठिकाणी बघा पारा हा वीज वाहक नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 79वा क्वेश्चन. न्यूक्लियसचा शोध कोणी लावला? तर या ठिकाणी योग्य उत्तर याचा आन्सर आहे तर रॉबर्ट ब्राउन यांनी लावला. 80वा प्रश्न. रेड ब्लड सेल्स मध्ये कोणते रंगद्रव्य असते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे हिमोग्लोबिन. 81वा प्रश्न. पृथ्वीवर सर्वाधिक आढळणारा घटक कोणता? या ठिकाणी ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 22. भूकंप मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र कोणते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे सिस्मोग्राफ आणि रिश्टर स्केल मध्ये त्याचे एकक आहे. त्याच्यानंतर
प्रश्न क्रमांक 83 सूर्याच्या सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बुध. प्रश्न क्रमांक 84 रेडिओधर्मिता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? या ठिकाणी बघा जॉर्ज काउंटर वापरतात. प्रश्न क्रमांक 85 पेशीचे ऊर्जाग्रह म्हणजे पॉवर हाऊस ऑफ सेल्स कोणाला म्हणतो? या ठिकाणी तर मायटोकॉन्ड्रियाला म्हणतो आपण. हे वारंवार येणारा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 86 रक्तगट शोधण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते? या ठिकाणी ABO सिस्टम वापरली जाते. प्रश्न क्रमांक 87 पाण्याची उष्णता क्षमता धारण म्हणजे स्पेसिफिक हीट कशी आहे? ते या ठिकाणी बघा खूप जास्त आहे. प्रश्न क्रमांक 88 प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक रंगद्रव्य कोणते आहे? या ठिकाणी बघा क्लोरोफिल हे महत्त्वाचे आहे, त्याशिवाय फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही. प्रश्न क्रमांक 89 रक्तामध्ये प्लेटलेटचे मुख्य कार्य काय आहे? या ठिकाणी बघा रक्त घडवणे हे मुख्य कार्य आहे तिचे. प्रश्न क्रमांक 90 कोणत्या धातूला क्विक सिल्वर असे म्हणतात? या ठिकाणी बघा पारा. प्रश्न क्रमांक 91 मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? या ठिकाणी बघा नर्व्ह सेल. आणि सर्वात लहान पेशी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. प्रश्न क्रमांक 92 ऍसिड रेनचा मुख्य घटक कोणता? SO2 आणि याच्यासोबत एक असते NO2 पण असते. ठीक आहे, NO2 याचा पण SO2 आणि NO2 हे दोन्ही ऍसिड रेनसाठी मुख्य कार्य करत असतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 93 शून्याची शुद्धता कॅरेटमध्ये असते. किती कॅरेट? 24 कॅरेट शुद्ध सोनं राहते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 94 पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन होलच्या कोणत्या प्रदेशावर सर्वाधिक आढळतो? ते या ठिकाणी बघा अर्कटिक. प्रश्न क्रमांक 95 मानवी शरीरात RBCची निर्मिती कोठे होते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे अस्थिमज्जेमध्ये. प्रश्न क्रमांक 96 वायू स्थितीत नायट्रोजन खताचे उदाहरण कोणते आहे? या ठिकाणी बघा अमोनिया. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 97 ध्वनीची रिकाम्या अवकाशात का पसरत नाही? या ठिकाणी बघा माध्यम नसल्यामुळे. निर्वात पोकळीमध्ये म्हणजे ध्वनी जाण्यासाठी किंवा प्रसारण होण्यासाठी याला माध्यमाची गरज असते. प्रश्न क्रमांक 98 कोणत्या धातूला गंज लागत नाही? या ठिकाणी योग्य उत्तर आहे सोने, कारण त्याला राजधातू म्हणतो आपण. प्रश्न क्रमांक 99 लेझरचे पूर्ण अर्थ काय? या ठिकाणी बघा कधी कधी आपल्याला असा प्रश्न विचारतो लाईट इम्प्लिफिकेशन्स बाय स्टिम्युलेटेड इमिशन्स ऑफ रेडिएशन, हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 100 या ठिकाणी बघा ह्याचे तुम्हाला होमवर्क आहे, हे होमवर्क तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं टाकू शकता. ठीक आहे, तर मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? याचे योग्य उत्तर सर्वांनाच माहीत आहे. आय होप तुम्हाला माहीत असेल. आणि शॉर्ट म्हणजेच की आपलं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि सोबत शेअर पण करा. आणि याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये आपलं उत्तर पण आन्सर पण टाका. ठीक आहे, या ठिकाणी मी इथंच थांबतो. काही आणखी इन्फॉर्मेशन लागल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.